रॉंग बिलीफ आहेच लोकांना. बघा, पहिली गोष्ट फायनान्शियल प्लॅनिंग डिसिप्लिन आणि कमिटेड प्रोसेस. ठीक आहे, तर लोकांना लॉंग टाईममध्ये डिसिप्लिन आणि कमिटमेंट ठेवणं पॉसिबल नाही आहे, कारण डिस्ट्रॅक्शन फार आहे. तुम्ही जसं AIचा उल्लेख केला, 2020 ते 2025 गेल्या 5 वर्षामध्ये AI लॉन्च होऊन AIचा सपोर्ट बऱ्याचशा लोकांनी घेतला, तरी पण गेल्या 5 वर्षामध्ये 2 ट्रिलियन मिडल क्लास लोकांची वेल्थ 1% वेल्दी लोकांकडे ट्रान्सफर झालेली, हा रिसर्च सांगतो. याचा अर्थ काय होतो, म्हणजे हिस्ट्रीमध्ये कधी मिडल क्लास लोकांची संपत्ती 1% लोकांकडे गेली नव्हती, ती गेल्या 5 वर्षामध्ये गेली. जर AI इतका इव्हॉल्व्ह होता आणि फक्त 100% तुम्ही AI वरतीच डिपेंड आहे, मग ही वेल्थ का ट्रान्सफर झाली? वेल्थ ट्रान्सफर का झाली? तर फायनान्शियल लिटरसी लोकांची फार वीक आहे. फायनान्शियल लिटरसी लोकांना वाढवणं हा त्यांचा प्रायोरिटीचा विषय नाही, हे फार घातक आहे. आणि हे जे आज गेल्या 5 वर्षामध्ये घडलंय ना, पुढील 5 वर्षामध्ये अजून भयानक होईल. सर्वसामान्य व्यक्ती जर अशाच पद्धतीने ब्लाइंडली फायनान्शियल डिसिजन घेईल, फायनान्शियल लिटरसी प्रॉपर नाही करेल, तर त्याची वेल्थ कॅपिटलिझमकडे ट्रान्सफर होण्याचे चान्सेस आहेत.